मंडळी नमस्कार. सांगोल्याच्या राजकारणातली एक महत्त्वाची बातमी पुढे येताना दिसते. मंडळी, आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील आणि शेतकरी कामगार पक्षाची युती होण्याची दाट शक्यता आहे. आणि मंडळी, याच अनुषंगानं माजी आमदार दीपक आबा आणि शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून युती होण्यासाठी खलबत सुरू आहेत आणि यावरच लवकरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता असल्याची माहिती खात्रीशीर सूत्रांनी दिलेली आहे. मंडळी, येत्या काही दिवसातच सांगोला तालुक्यातील पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहेत आणि या पार्श्वभूमीवर सांगोल्यातल्या राजकीय घडामोडींना वेग आल्याचं दिसते. मंडळी, 2 दिवसांपूर्वी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता आणि या मेळाव्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी दीपक आबांना सोबत घेऊन आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लढवाव्यात अशी मागणी आपापल्या भाषणांमधून केली होती. आणि मंडळी, एकूण या सभेतला अर्थात शेतकरी मेळाव्यातला माहोल बघता दीपक आबांना सोबत घेऊन शेतकरी कामगार पक्षानं आगामी निवडणुका लढवाव्यात असा सूर होता. आणि मंडळी, त्याच पार्श्वभूमीवर मागील 1 दिवसाभरापासून सांगोल्यात माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील आणि शेतकरी कामगार पक्षाची युती होण्याच्या दृष्टीनं पावलं उचलली जात असल्याचं दिसते. मंडळी, सांगोला नगर परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष, दीपक आबा आणि शेतकरी कामगार पक्षाची सांगोला शहर विकास आघाडी होती आणि या शहर विकास आघाडीला पराभवाला सामोरं जावं लागलं. अर्थात शहाजी बापूंनी तब्बल नगरसेवक पदाच्या 15 जागा आणि नगराध्यक्ष पद खेचून घेतलं आणि इकडं सांगोला शहर विकास आघाडीला 8 जागांवर समाधान मानावं लागलं होतं. मंडळी, या पराभवातून धडा घेऊन दीपक आबा साळुंखे पाटील यांनाच फक्त सोबत घेऊन शेतकरी कामगार पक्षानं आघाडी किंवा युती करावी असा सूर कार्यकर्त्यांमधून उमटताना दिसतोय. कारण भारतीय जनता पक्षानं सांगोल्याच्या नगर परिषदेच्या निवडणुकीत जी रणनीती आखली होती ती सांगोल्यातल्या जनतेने स्वीकारल्याचं दिसत नाही. मात्र तरीही भारतीय जनता पक्षानं तब्बल 4 जागा नगरसेवक पदाच्या निवडून आणल्या होत्या. मंडळी, भाजपच्या वाट्याला हे घवघवीत यश आलं असलं तरीही एकूण सांगोला शहर विकास आघाडीच्या यशाचा विचार केला तर ही त्यांच्या दृष्टीनं तोट्याची गोष्ट होती आणि म्हणूनच भाजपची युती ही नैसर्गिकदृष्ट्या परवडणारी नसल्याचा सूर शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यातून व्यक्त होताना दिसतोय. आणि केवळ त्याचमुळं माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांना सोबत घेऊन शेकापनं आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक लढवावी अशी मागणी होताना दिसते. मंडळी, सांगोला पॉलिटिक्सला मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार दीपक आबा आणि शेतकरी कामगार पक्षाची युती होण्याच्या दृष्टिकोनातून कार्यकर्ते प्रयत्नशील असल्याचं दिसते. याशिवाय आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे सुद्धा आबांच्या युतीच्या संदर्भात सकारात्मक असल्याचं दिसते. मंडळी, 2 दिवसांपूर्वी शेतकरी कामगार पक्षाचा भव्य असा शेतकरी मेळावा सांगोल्यात झाला आणि या मेळाव्याच्या माध्यमातून शेकापनं मोठं शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला आणि या मेळाव्यामध्ये माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांच्यासोबतची युती किंवा आघाडी ही गणपतराव देशमुख यांच्या काळापासून सुरू आलेले आहेत. त्यामुळे दीपक आबांचं आणि शेकापचं नातं हे जुनं आहे आणि हेच नातं पुढं घेऊन जाण्यासाठी आबांना या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत सोबत घ्यावं असा सूर उमटल्याचं दिसलं. मंडळी, असं असलं तरी कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेल्या भावनेनुसार दीपक आबा हे फक्त त्यांचा गट म्हणून सोबत येत असतील तरच त्यांना आपण सोबत घेऊन पुढं जाऊया, अन्यथा ते जर भाजपमध्ये जाणार असतील तर त्यांच्यासोबतची युती नको अशा पद्धतीची स्पष्ट मनोगत आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या उपस्थितीतच मनोगत कार्यकर्त्यांनी व्यक्त केलं. मंडळी, याच अनुषंगानं शेतकरी कामगार पक्षाची पावलं पुढं पडताना दिसतात आणि दुसऱ्या बाजूला जर आपण विचार केला तर माजी आमदार दीपक आबांचा भाजप पक्षप्रवेश हा सध्या तरी तुर्तास होताना दिसत नाहीये. किंबहुना भाजपमध्ये ते प्रवेश करतील किंवा नाही याबाबतची साशंकता दिसून येत आहे. आणि तिसऱ्या बाजूला मंडळी, भाजपनं स्वबळाचा नारा देत सांगोला तालुक्यातले सर्व अर्थात 7 जिल्हा परिषद गट आणि 14 पंचायत समिती गणांमध्ये भाजपच्या वतीनं मोर्चेबांधणी सुरू केली. अर्थात कार्यकर्त्यांच्या बैठकींचा धडाका लावलेला आहे. आणि चौथ्या बाजूला माजी आमदार शहाजी बापू पाटील हे शिवसेनेच्या माध्यमातून धनुष्यबाण हाती घेऊन एकला चलोच्या भूमिकेत
तालुक्यात सभा घेताना दिसत आहेत. त्यांनी नगर परिषदेत मिळवलेल्या यशाच्या निमित्तानं विविध जिल्हा परिषद गटांमध्ये त्यांचे भव्य सत्कार सोहळे होत आहेत आणि त्याच निमित्तानं सभाही गाजताना दिसत आहेत. आणि मंडळी, याच सभांच्या माध्यमातून शहाजी बापूंनी भाषणांचा धडाका लावून दिलाय, किंबहुना त्यांच्या सभांना मोठा प्रतिसादही मिळताना दिसतोय. मंडळी, शहाजी बापूंचा कल हा भाजपच्या बाजूने असल्याचं दिसतंय. अर्थात महायुतीची ही घडी अभेद्य राहावी आणि भाजप शिवसेना मिळून आगामी निवडणुका लढू असा सूर त्यांच्या कार्यकर्त्यांचा दिसतोय. मात्र भाजप आणि शिवसेनेच्या युतीच्या संदर्भात अद्याप कोणतीही माहिती पुढे येताना दिसत नाही. किंबहुना ही युती होईल किंवा नाही याबाबत ही कोणीही भाष्य करताना दिसत नाही. आणि मंडळी, किंबहुना त्याचमुळं याच अनुषंगानं युती किंवा आघाडीच्या चर्चांना वेग आल्याचं दिसते. मंडळी, भाजप आणि शिवसेना एकत्र न येण्याचं कारण ही कार्यकर्ते व्यक्त करताना दिसत आहेत. कारण नुकत्याच झालेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीत शहाजी बापूंनी भाजपवर तोफ डागण्यास सुरुवात केली होती आणि किंबहुना शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांनी आपली तोफ भाजपची कडे वळवून ही दीपक आबांच्या बाजूने वळवली होती. आणि किंबहुना त्याच कारणांमुळं शेकापचे कार्यकर्ते हे भाजप आणि शिवसेनेच्या विरोधात अर्थात दीपक आबांना सोबत घेऊन युतीच्या किंवा आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरं जाण्याच्या मानसिकतेत दिसतात. मंडळी, या सगळ्या राजकीय घटना घडामोडींकडे पाहत असताना एक चित्र प्राधान्यानं पुढे येते, ते म्हणजे शिवसेना ही स्वतंत्रपणे लढेल, दुसऱ्या बाजूला भाजप हा सुद्धा स्वतंत्रपणे लढेल आणि तिसऱ्या बाजूला माजी आमदार दीपक आबा आणि आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचं शेतकरी कामगार पक्ष अशी साधारण तिरंगी फाईट होण्याची दाट शक्यता आहे. तर मंडळी, आजच्या या महत्त्वाच्या बातमीतला विषय हाच होता की माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांना शेकापसोबत घेण्यास शेकापचे कार्यकर्ते उत्सुक असल्याचं दिसते. किंबहुना त्यांची मतं ते उघडपणे मांडताना दिसतात. तर मंडळी, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा धूमधडाका अर्थात सुरू झाला आहे. आचारसंहिता अद्याप लागू झाली नसली तरी कोणत्याही क्षणी ती लागू होऊ शकते. अर्थात 5 जानेवारी म्हणजे आजच ही आचारसंहिता लागेल असा अनेक जणांचा हा अंदाज आहे. मात्र अद्याप याबाबतची कुठलीही माहिती समोर आल्याचं दिसत नाही. मात्र मंडळी, या शनिवारपर्यंत कोणत्याही परिस्थितीत ही आचारसंहिता लागेल असं ठामपणे दिसते. तर मंडळी, या सर्व राजकीय घटना घडामोडींच्या अनुषंगानं सांगोल्यातलं राजकीय वातावरण तापताना दिसतंय आणि किंबहुना त्यातलीच एक महत्त्वाची बातमी समोर येते, ती म्हणजे दीपक आबा आणि शेतकरी कामगार पक्ष हे एकत्र येणार. मंडळी, तुर्तास इथंच थांबूया. धन्यवाद. आपण सांगोला पॉलिटिक्स यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या, ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या.